वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी, कोणती लावू नये. पपई दारात नसावी. संतती व संपत्तीचे नुकसान होते. अंगणामध्ये तुळशी नक्की असावी, परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी, त्याने द्वारवेध निर्माण होतो. घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत. गृहकलह, अशांती, शत्रुभय निर्माण होते, परंतु गुलाब आणि कोरफड चालते. कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावी. गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटे वाईट शक्तीपासून घराचे रक्षण करतात अशी मान्यता आहे. ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत. पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे. असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते. पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण होते. ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढते. मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नये, त्याने अनेक त्रास वाढतात. भोवती काटेरी कुंपण असू नये. घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी. पाण्याचे कारंजे ईशान्यपूर्व किंवा उत्तरेस असावे. घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत. ज्या घरात केळी, बोर, बाबूळ, महालुंगी ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते. घराभोवती कडुलिंबू लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. वायू प्रदूषणापासून बचाव होतो. घराभोवती रक्तचंदन आणि गुंजांचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते. याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्हिटी एनर्जी प्रवेश करते. नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाड घरापुढे अवश्य लावावी. या झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते. घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात. फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता. ते घराच्या दक्षिणेला लावावे. कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो. घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात: नारळ, बेल, हिरडा, देवदार, चंदन, अशोक, पन्नाग, नागलता. प्लॉटमध्ये रुईचे झाड लावू नये. प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जेथे कोणी सहजासहजी जाऊ शकणार नाही तेथे लावू शकता. अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात. याला अर्कविवाह असे म्हणतात. त्यानंतर तरुणाचा दहन संस्कार होतो. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तुशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे. अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते. दुःख त्रास होत नाहीत. घरात बेलफळ आणून ठेवावे. 1 ते 2 आठवड्याने ते बदलावे. त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही. घरात सुख समृद्धी नांदते. आंबा, सागवन, नारळ अशी उंच उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम दक्षिण भागात लावावीत. फायदा होतो. औदंबर, वड, पिंपळ अशा वृक्षाची मुळे जमिनीला समांतर वाढवून स्वतःच्या आकाराच्या 100 फूट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात. म्हणून या वृक्षाची शेजारी विहीर खणावी. हमखास पाणी लागते. घरात सतत उजेड असावा. त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करीत नाहीत. संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये. माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.